फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं फूडवर्ल्ड या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। तर पनीरची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे तेल घेतलेलं आहे, कांदा आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे गार्निशिंगसाठी आणि चवीनुसार मीठ आहे आणि हे पनीरचे क्यूब्स आहेत। तर हे पनीर आपण हाताने कुस्करून घेणार आहोत, एकदम बारीक त्याचं असं हे करणार आहोत, भुगा करणार आहोत आणि भाजीसाठी आपण भुर्जीसाठी आपण वापरणार आहोत। तर लागणारे साहित्य आपण बघितलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया आणि हे 2 छोटे चम्मच तेल आहे ते आपण गरम करून घेऊया तव्यामध्ये। आज आपण तव्यामध्ये पनीरची भुर्जी बनवणार आहोत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण हिरवी मिरची ऍड करूया। त्याच्यामध्ये आपण रेड चिली पावडर ऍड करणार नाहीये, म्हणजे गोड असल्यामुळे पनीरचा थोडासा तिखटपणा, म्हणजे पनीरच्या भुर्जीला थोडं तिखटपणा येण्यासाठी आपण हिरवी मिरची ऍड केलेली आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 मोठे मसाल्याचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते ऍड करणार आहोत। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून होते तो तेव्हाच आपण आपल्याला ऍड करायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो, एक छोटा टोमॅटो आहे, तो टोमॅटो ऍड करून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे, चांगला रोस्ट करून घ्यायचे आपल्याला। आता कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कुस्करलेला पनीर ऍड करणार आहोत। कुस्करलेलं पनीर ऍड करून झालेलं आहे, तर आपल्याला ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत। हे सर्व टाकून पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र झालेलं आहे, तर आपण 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवूया, थोडीशी वाफ आणून देऊया। आता आपण चेक करतोय आपली भाजी झाली की नाही। तर आता आपली भाजी रेडी आहे। पनीर छान असं रोस्ट झालेलं आहे तेलामध्ये। पुन्हा एकदा अशी चांगली परतून घ्यायची, त्याच्यामध्ये असा रोस्टपणा येण्यासाठी, थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ती रोस्ट करत आहोत छान। आता आपली पनीरची भुर्जी रेडी झालेली आहे, तर आपण गॅस बंद करूया आणि वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर ऍड करूया। तर रेडी आहे आपली ही पनीरची भुर्जी। तर रेडी आहे आपली लंच बॉक्स सिरीज मधली 4थी रेसिपी पनीरची भुर्जी। तर आता आपण टिफिन पॅक करूया। खूप कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी अशी पनीरची भुर्जी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण ऍड करणार आहोत टिफिन मध्ये ही पोळी आहे आणि पनीरचे क्यूब्स आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।